आजच्या ना 4था दिवस आहे ना पाहायचा. हा 2 दिवसात कॉल करू माझ्या घरची गेली आणि आलीच नाही. त्या दिवशी लग्नात म्हणे तुमच्या मागच येतो म्हणे मी बायासोबत. अशी झाकी दिली राजामध्ये. आता काय करावं. आणि आज 4था दिवस असून आली नाही. 2 दिवस लोटले पण ह्या आली नाही. कसं करावं आता. माय खानचे सारे वांदे होऊन राहिले. ते पोट्ट तिकडून आल्यावर कंटाळते बरं. स्वयंपाक करायला मला येत तर स्वयंपाक करता नाही येत. आणि बुड्याने द्या लागते माझ्या बापाने वेळेवर जेवण. कसं करावं आता. अनिल भाऊ सकाळी नाही का हे ज्योती आणून देते मला आणि संध्याकाळी रोशनी आणून देते जेवण. पण हे वाली पोरगी घेऊन तिकडं गेली आणि काही येते ना काही नाही. काही समजत नाही. फोन लावला चहा बहीण उचलत नाही. लेकाची फोनच उचलत नाही. चाय मिळाय हे तर आपल्यालाच मांडा लागन का नाही. पाणी तपवणं चाय मांडणं घरचं झाडझूड करणं. बुडीच्यानं काही एवढं होत नाही तरी ते करते बुडी. तिने मी करू लागतो. मग माय इकडं वांदे होऊन राहिले माय बी घरात म्हटल्यावर. मग काय करावं. कधी येते कधी नाही. मी तिले काल रात्री फोन लावले. त्या दिवसापासून फोन लावून राहिलो पण उचलाले तयार नाही. ते बाबी तिने येऊ दे घरी. आणि तिने लावल्याच्या बहीण तर मी ना फोन बबन हे म्हणते मी आताच येऊन राहिली म्हणते मी. यानं 2 दिवस झाले जास्त पण येऊन काही राहिली नाही. ते म्हणे शिकूनच राहिली ते. यायले देऊन राहिले बायका जाकी. राहू दे ना गा. आणि राहते बाहेर राहू दे ना 2-4 दिवस. आता माझ्या बहिणीच्याच घरी आहे. कुठं आहे आता. कशात जाते का त्या. जाऊ दे ना मग. आता राहू दे 8 दिवस. निर्मल भाऊ तुम्हाला काही नाही वाटत. तुमची सून आहे कराले घर सांभाळाले. तुम्हाला काय वाटते. आम्हाला प्रॉब्लेम तो नाही आहे. तुमच्या बहिणीच्या घरी आहे बा म्हणून. आमचं घर चालून नाही राहिलं ना. चालाले कसं होतं. आता 4 दिवस झाले 2 दिवसा म्हणतानी फोनही उचलत नाही. तुम्ही हसून राहिले. तुम्हाला हसा येऊन राहिला आमच्यावर. नाही हसून नाही राहिलो मी. हसून नाही राहिलो. राहू दे बा आता 2-4 दिवस राहून राहिले. तो आला होता माझ्या घरचीचा फोन. पण आपली नंदाबाई काही त्याला येऊ देऊन नाही राहिली. आज पोरगी जाणार आहे वाटते तिकडं आपले पद फेरायले. तर आता निघणार का काय निघणार काय माहिती. सांगितलं नाही तिनं बरोबर. ते नंदाबाई म्हणते जाऊच नका म्हणून थांबल्या म्हणते बाया. नंदाबाईची गोष्ट नाही. नंदाबाई म्हणून महिनाभर राहा इथं. हा त्याचं काही नाही तेवढं. त्याच्या घरी सर्व काही आहे. पण ह्या बाहेरले समजायला पाहिजे का नाही का इथं नवऱ्याचं कसं होऊन राहिलं बा म्हणून. यायले अकला आहे का चहा बहीण का काय काही समजत नाही. मला तर असं वाटू राहिलं का तिकडच जा आणि घेऊन याव तिले. लावून काय बरं अजून फोन लावून काय बरं लागते का. मी लावू मायाच्यावरून लावू का. नाही ना माया याच्यावरून उचलत नाही आहे ना ती माझ्या घरची बाई. तुम्ही लावून पहा बरं. तुम्ही लावून पहा बरं फोन. तुम्ही लावून पहा. उचलन तर उचल. काय बरं निर्मल भाऊ लावा फोन लावा. विचारा बरं काय आहे काय नाही त्याचं वालं. तर कधी येते ते पक्का सांग ना. आज निघाली करते ते चहा बाई. तिला घरी घुसून देणार नाही मी आता. आणि तिले लवकर लावा बरं फोन लावा. थांब लावतो. आधीले का हे माय बी तर फोन नाही उचलून राहिली बाई माझ्या घरची बाई. हे काय फोनच उचलून नाही राहिली ते. उचलला काय का. हॅलो निर्मला बोलत आहे का. तुम्ही कोणाला फोन लावला जी? मी निर्मलाले माझ्या बायकोले फोन लावला. तुम्ही निर्मलाला फोन लावला तर मग निर्मलाच बोलन ना. मग काय म्हणता बोला. काय झालं. काही झालं नाही. लय मोठं झालं निर्मले. अहो हे इथं बबन आला अनिल आला. अजून माहित नाही कोण कोण येते आपल्या घरी. सारे चहा बहीण तर येऊन राहिले. अहो कधी येत आहो तुम्ही वा. तुमचं याचं प्लॅनिंग आहे का नाही आहे. ते आणता तिकडं नवऱ्याने म्हणते आजच येतो. आणि 4-5 दिवस झाले तुम्ही याचा पत्ता नाही. तो आपल्या घरी आलेला आहे. बबन आहे. हा मग आणि आपल्या चरण येऊन गेला. काय आहे तुमचं भानगड. निघता का नाही निघत तिथून. माय बाई हो का हो. अहो निघणार आहो. आज ते पोरगी जाणार आहे का नाही तिकडं माय बापाच्या घरी पत पेरायले. तर निघणार आहे. तुम्हाला सकाळी स्वस्त म्हणलं होतं मी येणार आहो म्हणून. आज संध्याकाळपर्यंत येणार आहो ना आज. निर्मला ताई येणार आहे. 5 दिवस झाले म्हणून राहिले. 4-5 दिवस पक्का सांग ना. खरंच संध्याकाळी येत आहे का तुम्ही. कोण बोलून राहिलं. अनिल होय का की. अनिलचा आवाज येऊन राहिला. अहो तर तुझे काय सांगून राहिलो. अनिल आहे बबन आहे. त्यानं फोन लावला मध्ये का कधी येते बाया म्हणून. झालाच नाही का तुमचा पावनसा. बॉबी तिचा नवरा आहे का. आणि अनिल आहे त्याला सांगा म्हणा 1 महिना येणार नाही आहे म्हणा बाया. सांगा बरं. आजच निघतो त्याला मजाक करा. असं 1 महिना येणार नाही सगळेच जणी. बरं सांगतो. काय का तू बी निर्मला बाई मजा कुठं होतं का आमची व. पहिलेच वांगे होऊन राहिले. लवकर घेऊन ये बरं तिले. आणि तिले लवकर घेऊन ये. सांगा त्याले संध्याकाळपर्यंत येतो म्हणा. 7-8 वाजेपर्यंत येतो म्हणा. जेवण खाऊन करून 4-5 वाजता निघतो म्हणा इथून. संध्याकाळपर्यंत येतो म्हणा.
बरं बरं सांगतो. नंदाबाई, तुमच्या दोन्ही नंदा मस्त आहे जी स्वभावाले. काय मस्त स्वभाव आहे जी दोघीच्या दोघीचा आहे. जी माय नंदा लय चांगले आहे, दोघीच्या दोघी बी लय साथ दिला बापा आम्हाला. तर इथं आलो तर लय साथ दिला. बहिणीचा एवढा जीव आहे का नाही याच्यामध्ये आपल्या केवलच्या बापामध्ये का काही विचारू नका. लय जीव आहे. आणि याई नाही चांगलं पाहिलं म्हणा, बहिणीजवळ घराजवळ म्हणून तर आणलं त्याईनं. पहिले दुसऱ्या गावाला दिलं होतं यायले. तर मग एक लाईनीचा नवरा दारू लय पे, आपल्या सजाबाईचा नवरा लय दारू पे, तर मग त्याला इकडं आणलं. तर इकडं मग काही दारू मारू सोडसाड केली तर चांगलं काम करते, वावर हे ते सर्व झालं. मग त्याचं इकडं मग लाईनीचं पाहून मोठी पण इकडंच आली भावाजवळ, असं झालं ते. बाई तिघा बहीण भावाचा परिवार किती चांगला आहे बाई तुमचं. गोकुळावानीच आहे व तुमचं वालं सर्व. नंदाबाई, बरं झालं बाई आम्ही आलो तर कम से कम आम्हाला पाहिले तरी भेटलं व. लय मस्त गमून राहिलं व इथं नंदाबाई. लयच चांगलं वाटून राहिलं आम्हाला. अरे तुमचं किती मोठं आहे जी. लय मोठं घर बांधलं ना तुम्ही. लयच मोठं घर आहे तुमचं. हो, इकडं वावर शेत होते का नाही आमचे, हे दुसऱ्याला लावून घालो आम्ही. तिकडं राव होतं नागपूरले, याच्या बापाची सर्व्हिसच होती ना आपल्या केवलची. तर मग इथं लावून घालो. तो पैसाही आमच्याजवळ थोय राही, अर्धा पेमेंटही राही आमचावाला बॅलेन्स. आणि आता रिटायरमेंटचाही पैसा भेटला, घरही बांधून घेतलं. आता आम्ही वावर स्वतःच करतो का नाही. आता काही कमी नाही बाई, मग काही कमी नाही. देवाच्या म्हणल्यानं सर्व दिलं आम्हाला. मी लय नशिबान आहे पण नंदाबाई, खूपच नशिबान आहे तुम्ही. नाही म्हणता सगळ्याला असं वाटते बाई, पण आमचं आम्हाला माहीत बिमाऱ्या आम्हाला सुधरू देत नाही. आता पहा हे केवळचे बाबा त्याले का नाही माहीत आहे का, हे काय माहीत का वात होय का काय होय, त्याले चालल्याशिवाय जमतच नाही बाई. आणि चालणं काही होत नाही आता ह्या वयात. कमी बिमार आहे ना आम्ही परेशान आहो बाई त्या माणसाच्या. मग काही नाही असं दिसते बाई पैसाला हे ते, पण ज्याचं त्यालेच माहीत राहते हो बाप्पा. कोणाजवळ पैसा राहते तर हे नाही राहत, सुख नाही राहत. कोणाजवळ सुख राहते तर पैसा नाही राहत. मग काही नाही काही राहतेच बाई जीवनाले. मग ते तर आहेच जी नंदाबाई, पण पैसा असणं लय महत्वाचं आहे जिंदगीत. काहून का पैशानं गोष्टी तरी होते. आता पहा बरं, दादाले कानी असं बिमारीचं आहे तर पैसा आहे लावाले तुम्हाला काही वाटत नाही. आणि ज्याच्या घरी गरीबाईच्या घरी पैसा नाही राहत बिचारे, काही नाही राहत, मग किती प्रॉब्लेम राहते, लय अडचण येते पैशाच्यानं. सर्वे सोंग करता येते पण पैशाचं सोंग नाही करता येत नाही जी. मग पैसा आहे ना बाई तुमच्याजवळ, बरं आहे ते. हा, हे बरोबर आहे म्हणा, पैशाचं संकारच नाही करता येत. हे पा वहिनी आल्या. काय झालं वहिनी, तुम्ही बसल्या होत्या ना आपल्या करुण्याच्या घरी. मामा कोरोनाच्या घरीच होती. फोन आला ना वा अंता. अहो आमच्या घरी सारे माणसाची फौज जमा झाली माय. बायाले घेऊन कुठं गेल्या म्हणे तुम्ही. अनिलच बोलला, माझ्या घरचा माणूसही बोलला बाई. आम्ही म्हणलं येतो बाई. आम्हाय खरं का निर्मला बाई, आम्हाय राणीचा बाप आला होता. आला म्हणजे काय, फोनवर बोलून राहिला होता तरी माझ्यासोबत. तू त्याला झुलूनच राहिली. आजच निघणं करू 4 दिवस झाले बाई आपण इकडे आहे. आजचा 5वा दिवस आहे. मला किती बोलला तो. मी म्हणलं आज येतो सर्व बायाले घेऊन. थांबा म्हटलं येतो म्हटलं. नाही हो बाप्पा, वहिनी राहू दे ना, 8-10 दिवस राहा इकडंच. आता मला गमून राहिलं तुम्ही आहे तर. सारेचे पाहुणे तर गेले बाप्पा. आता हे नवरी नाही जाणार आहे, आता तिचा भाऊ जेवण घेऊन करून राहिले. केवळ ते बसले आता इकडं जेवण करायला. आपले जेवण तर झाले तर नाही का, ते आता पोरगी जाईन मग मला खालीच लागन जी. आजच्या दिवस राहू दे ना लागेच. उद्या जा. नंदाबाई आज गेलं नाही ना, सर्वेच्या सर्व माणसं इकडे येईन बाप्पा. जाणं जरुरी आहे ना. काही नाही येत, सांगूच नका त्याला राहत आहे आजच्या दिवस म्हणून. एक काम करा वहिनी, मी दादासोबत बोलतो फोनवर. सर्वेले म्हणा का आज येतो हे आमच्या अवंतीसारखं. अनिता कशी करते तशा आम्ही. आणि आजच्या रात्रभर राहून जाऊ, उद्या सकाळी जा लागेच तुम्ही. येतो म्हणून ते वाट पाहिन 8-9 वाजेपर्यंत. रात्रभरात काही येते जिथे. उद्या सकाळी दिवस निघाल्याबरोबर चालले जायचं लागेच. नको लावू जास्त दिवस. पण आजच्या दिवस राजी. आता ही नवरी नाही जाईल, मला खाली वाटन जी वहिनी. माय आता कसं करा, माझ्या घरी आहे बाई सून. मला काही एवढं हे नाही. नाही व जात मला लागन जी. काहून का माई सून आत्ताच आली आणि तिच्याच भरशावर टाकून आहे जी. मी तिला एवढं समजत नाही. म्हणजे चुलीवरचं हे ते नवीनच आहे, ते घाबरते एकटी घरी राहिले. ते राहून नाही ना, जा लागन ना बाई नंदाबाई.
नाही नाही, कोणीच जाऊ नका आज. तुम्हाला सांगतो मी, कोणीच जाऊ नका आजच्या दिवस, जाऊच नका. अहो पण बोला ना हो, माणसं यायच्या घरचं मला काही प्रॉब्लेम नाही हो, पण हे बबिताचा नवरा आणि अंताचा नवरा हे दोघं आहे, बाकीचे नाही आहे एवढे कोणते. चंदाचा ऐकते न गंगाचा तर जास्त करून गावातच राहत नाही. हा बाकी हे वाले तर आपले अंता, आपली हे अंजनीबाई, शकुनीबाई आणि कौसुबाईच आहे काही एवढं हे नाही, फक्त या दोघीचेच नवरे थोडेसे जास्त आहे. मग काय म्हणून बोलले ना ते दोघे जण आज फोनवर. रात्रभरातून काय होऊन राहिलं वहिनी? मी दादासोबत बोलतो म्हटलं ना. काय सोचे मी जाऊ द्या, कसं कुठं जायला भेटते मध्ये, राहू द्या, राहतो मी राहतो बाप्पा. अहो आणि ते नवरा तिकडं अनिल बोंबलून राहिला होता ना बिचारे. पाय बापा आता काय म्हणतो तो. मग बाकीच्या बायले सांगून देतो मग मी आजच्या दिवस नाही जाऊ बा म्हणून. नाही नाही वहिनी, जाऊ देणारच नाही मी आजच्या दिवस. तर तुम्हाला रास लागल. आज राहा, लगेच उद्या चालले जा तुम्ही. रातच्या रातून काही नाही होत, राहू द्या. बरं बाप्पा ठीक आहे, तुम्ही म्हणतात आता मग तसंच करा लागल. आणि हे नवरीन चालली काय, झाली का तयारी तिची? हो, साडी माळी घालणं चालू आहे बाई तिचं. मला माहित पडलं तू उद्या जाणार म्हणून मुलगी बघायला. चालला ना तू राहुल? नाही ऐकत आहे ना माझ्या मतानं तू? तुला तुझ्यावाल्या आई वडिलाच्या मतानंच करायचं आहे ना लग्न? तुला कोणा सांगितलं मी पोरगी पाहायला चाललो म्हणून? चाललो उद्या. मग काय करू मी? घरच्या लोकांना काय काय सांगू आता मी? तू मध्ये यश नाही देऊन राहिली, सारखं सुद्धा सांगूनच नाही राहिली, तर काय करू मग मी? हा, घरच्या लोकांना किती लोक मी? तुला काही माझ्यासोबत करायचं नाही मेन म्हणजे. तू काय आता हे करू नको. आपलं सर्व संपलं ना सर्व. मग तू नसतो उडलो. मला करायचं नाही आहे का? मला करायचं नाही का तुला करायचं नाही? तुला फक्त टाइमपासच केला ना माझ्यासोबत, दुसरं काय केलं? तुला 2 वर्ष थांबतो तर तू थांबू शकत नाही, तुझ्या घरच्या लोकांना तू कन्व्हिन्स करू शकत नाही, मग काय फायदा तुझ्या प्रेमाचा? जास्त काही तू शांतपणा करू नको सोनं. हा, प्रेम करणारे लोक ना, लग्न करणारे लोक बरोबर करते करायचं असलं तर. तुला काही फक्त इकडे तुला बावला पाहिजे नव्हता. बावला पाहिली तर एखादी टाइमपास वाला भेटला आपल्याला, मी बरं होतो तुले, त्याच्यामुळे तुला मला फिरवलं तुम्ही इकडं तिकडं. हा, फिरून राहिली मला बोटा होतो. तुला लग्न लिखणं काही करायचं नाही, तू मोठ्या लोकांची पोरगी आहे म्हणून मला फिरून राहिली आहे ना. तुला करायचं असतं ना तर पटकन तुला ते आई बापाला सांगितलं असतं, पण तुला काही सांगायचंही नाही. हा, आणि माझ्यासोबत फक्त टाइमपास करायला आहे तू, बाकी काही नाही. राहुल दादा असं कोण बोलून राहिला रे तू? हा, त्यावर किती प्रेम करते आणि ते रडली किती माझ्या घरी. आता मी म्हटलं चाल राहुल दादा, एकटाच आहे गावात, कोणी हाय नाही, म्हटलं बाय या चाल, म्हटलं त्याला भेटून येऊ राहुल दादाले, म्हणून आली मी तिला इकडे घेऊन. तर तू असा बोलून राहिला, ते काय टाइमपास करून राहिली तुझ्यासोबत? तू सांगू शकत नाही का मामाले आणि मामीले? बोल नको म्हणतात शीतल, तुला काही माहित नाही, तू बोल नको म्हणतात. तुला काय माहित आता, तुला काय सांगू ना मध्ये. आता जाऊ दे, तू बोलू नको शीतल, तू म्हणतात बोलू नको. तू नाही बोलली तेवढंच बरोबर, नाही तर आपलं भांडण होऊन जाईल. मला असं वाटते ना राहुल, मी तुझ्यासोबत टाइमपास केला. मी खरंच सांगतो, मी टाइमपास नाही केला. मी माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. तूच सांग. मी माझ्या बाबाला सांगितलं की मला माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्नाची गोष्टही करायची नाही. आणि आता मी स्वतःच माझ्या आई वडिलाला कसं म्हणू रे मला लग्न करायचं आहे म्हणून? ते बी मला शिकायचं आहे म्हणून पाहुणे घरी आणले नाही ते ना आतापर्यंत लग्नासाठी. आता कसं स्वतः म्हणून मी एक पोरगी कशी म्हणू शकते आपल्या आई वडिलाला लग्नाविषयी? सांग बरं तू. 2 वर्ष मी त्याला मागितले ना, आता अचानक मी त्याला म्हणीन? विचार कर ना तू. जशी मजबूर आहे ना सोनं, तसं मी बी मजबूर आहो. माझ्या बाबाच्या पलीकडे आता मी जाऊ नाही शकत, कारण की एवढं माझ्याकडून गलती पहिले झाली. जुबारा जर झाली ना तर माझ्या घरचे लोक मला म्हणजे का आता काय सांगू मी. आता तू जर रेडी असती लग्न करायला तर मी सवय म्हणलं असतं घरच्या लोकांना तर मला ह्या पोरीसोबत लग्न करायचं आहे काही करून, तर मग मी बोललो असतो त्याच्यासोबत. पण तुझ्याच इकडं काही करा नाही, मी काय बोलू सांग बरं. आम्हाला जाऊ दे, तू बी मोकळी होय, मला मोकळं होऊ दे. तू काही तशी मला माहिती आहे माझ्यासोबत लग्न करणार नाही आहे. तू याच्या याच्या टेटसचाच पाहिजे तू. आणि तू कायले मध्ये दाखवून राहिली तू फालतू. तू ना राहुल एकच भाषा बोलतो. तुला काहून विश्वास नाही आहे माझ्यावर की मी तुझ्यासोबत करणार आहे म्हणून? काहून नाही आहे विश्वास? फक्त 2च वर्ष मागून राहिली ना मी. ठीक आहे, मी थांबतो 2 वर्ष. तू म्हणतो ना थांबतो, मग तुला माझ्या घरी यायला लागेल, माझ्या आई वडिलांनी सांगायला लागेल, कन्व्हिन्स करायला लागेल. 2 वर्षासाठी करू शकतो का तू? मी कशी काय करणार? कशी काय बोलणार तुझ्या आई वडिलांसोबत? तू काय बोलून राहिला राहुल? मला बापा आलं कसं आहे राहुल दादा काय बोलून राहिला त्याचं त्याला नाही समजत. आता डोकं नको खराब करू तू. हे नाही म्हणत, हे नाही म्हणत, हे नाही म्हणत. तू डोकं खराब करूच नको. मी उद्या चाललो पोरगी पाहिले आणि आता मला भेटून नको. राहुल दादा ऐक तसं बोलून तर घे. काही राहिलं नाही बोलायचं. शीतल तिला घेऊन जाय, अजून तो रोशन किशन पाहिजे तर माझ्यावरच ताव खायन. तू जा घेऊन जा. काऊन म्हणून राहिली संध्या तू? तुला चांगलं नाही दिलं, असं दिलं तसं दिलं, एवढी काऊन बोलून राहिली तू? काय झालं तुला? काऊन लढून राहिली तू? एवढ्या खेडे गावात दिलं. किती खेडगाव आहे, किती कुटुंब आहे, त्याचं किती हे करायला लागेल मला.
दादानं ना बाबांना असं पाहून दिलं, तुला किती चांगल्या याच्यात दिलं, मला नाही दिलं अशा चांगल्या याच्यात. देवाला गावतात नाही, इथून आपल्या सिटी जवळून दिलं, जवळ आहे, 1-1.5 घंट्यातच येते. मायावाला गाव किती दूर आहे, मला एवढ्या गावात काऊन दिलं, इथं या साईडला मी कधी आली नाही, काही नाही, मला एवढ्या दूर काऊन दिलं. लग्नाच्या पहिले समजलं नाही का, आता काही केंद्र राहिली आणि काय बेकार आहे. उलट मायावाला घर तर याच्यापेक्षा आहे, होते घर किती चांगलं आहे. हा, घर धार सगळं चांगलं आहे, माणसं चांगले आहे, सासू किती चांगली आहे, नवराही चांगला आहे, तुला सर्व व्यवस्थित आहे ना तुझे संध्या, आणि तरी पण बोंबलून राहिली. लग्नाच्या पहिले मला माहित कुठं होतं एवढं लहानसं गाव आहे म्हणून. गावात फिरा लागून राहिलं काय हो? का माती अंगावर या लागून राहिली, गाव गाव नाचून राहिली ताईची. हा, सगळं काही चांगलं व्यवस्थित असतं, पाहून दिलं तुले, व्यवस्थित पाहून द्याले. तुझ्या लग्न पहिलं सर्व काही माहिती आहे ह्या लोकांना, तरी किती चांगली राहून राहिले. माझ्या गावातल्या बाया तर सर्वच म्हणते इथं गमून राहिलं म्हणून. हा, आणि तुले म्हणतो मला गमत नाही, मला असं नाही, मला चांगलं नाही दिलं, तसं नाही दिलं. हा, मला नाही राहायचं इथं, शेतात आहे मी नाही राहत. तू काय म्हणून राहिली, माझ्या सगळ्याला माहित होतं तरी हे केलं. मला अजून भेटलाच असता दुसरा चांगला, काय मी काही एकदम बेकार काय केलं होतं मी ना असं बेकार, तर मला अशा घरी दिलं तुम्ही, एवढं कुटुंब पाहून दिलं. मला चांगलं थोडंसंच पाहा लागत होतं, असं नाही पाहिजे नव्हतं. मला एवढ्या कुटुंबात दिलं, माही तर जीव गुदमडा आता. होय बाई संध्या, नाटक करू नको, एकदम लहानशा लेकरासारखी वागू नका. आता लग्न झालं तिवाला, हा म्हणजे काय खायची वस्तू आहे का, हे नाही खात ते खातो, ते नाही खात ते खातो. हा, लग्न आहे ना बाई, लग्न झालं तू तिवाला आता. मध्येच बोलते सारेच्या सारे, माय मनाचा विचार कोणीच नाही केला. मी घरी गेल्यावर सगळ्याला सांगतो मला नाही राहायचं इथं म्हणून. अरे पुट्टी काय पागल येणं झाली काय, काय बोलून राहिली इथं, इथे तरी समजून राहिलं का. झाली का तयारी वहिनी? चुपचाप राह, तू ना दादी, चुप राह बरं, चुप राह, रडणं बंद करते. रडून कोण राहिल्या वहिनी, काय झालं? तुम्ही तर आता तुमच्या आई वडिलाच्या घरी चालले, काऊन रडून राहिल्या? काय नाही ताई, काही नाही. काजल ताई, साडी जमली का? हा, चांगली दिसून राहिली का? मीच नेसून दिली इले. हा, जमली साडी, छान दिसून राहिली, मस्त दिसत आहे वहिनी साडीवर, छान दिसत आहे साडी. हो नाही, चांगली दिसून राहिली साडी वगैरे. बोलवत आहे बाहेर आपले तुमचे भाऊ नाही का सागर, ते सागर भाऊ आवाज देऊन राहिले. बरोबर येतो ना, येतो. वहिनीचं काहीच समजून नाही राहिलं, लग्नात तर खूपच खुश होते हॉलमध्ये, इकडं आले ना आले, काय झालं काय नाही, काय माहिती. टेमल बंद कर, टेमलू नको, तुला सांग तुम्ही. आणि चांगली राह बाई, आता ज्या घरी दिलं त्या घरी सुखी राह तू, अशी नको नाटकं करू, तुला संध्या सांग तुम्ही.